नमस्कार। आज एक वास्तुवाल्यांनी केलेली खूप मोठी चूक, एक सामान्य व्यक्ती आपल्या घामाच्या कष्टातून निर्माण केलेल्या घरामध्ये भोगत आहे। म्हणजे की प्रत्येकाला वाटतं की आपलं एक स्वतःचं सुंदर घर असावं, परंतु ते घर घेत असताना तो व्यक्ती जागृती झाला आणि त्या व्यक्तीने एका वास्तुवाल्याला बोलवून आपली वास्तू दाखवली आणि दाखवल्यानंतर त्या व्यक्तीने हे घर सिलेक्ट केलं आणि ते घर घ्यायच्या आधी या व्यक्तीकडे खूप प्रमाणात उत्तमरित्या त्या व्यक्तीकडे स्वतःचा पैसा होता म्हणून हे घर घेतलं। परंतु ज्या व्यक्तीने हे घर घ्यायला लावलं तो व्यक्ती तर आज त्याचे पैसे घेऊन तर निघून गेला, परंतु या घरात आल्यापासून ती व्यक्ती जे प्रॉब्लेम सॉल्व झेलतायत ते मी तुम्हाला सांगतो। या घराचा हा जो मुख्य दरवाजा आहे तो आहे नैऋत्य दिशेचा आणि या नैऋत्य दिशेमुळे जसं त्यांनी घर घेतलं तसे त्यांचे वडील वारले आणि थोड्या दिवसांमध्ये त्यांच्या स्वतः ते आजारी पडले। आता त्यानंतर या घराच्या आम्ही मुख्य सेंटरमध्ये आल्यानंतर या घराच्या ब्रह्मस्थानामध्ये आल्यानंतर आम्हाला कळालं की या घराच्या मुख्य ब्रह्मस्थानामध्ये किचन आणि शौचालय आहे आणि जे की शौचालय ब्रह्मस्थानामध्ये आल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती खूप खराब झालेली आहे। त्याचबरोबर आग्नेय दिशेमध्ये त्यांच्या शौचालय आलेलं आहे आणि आग्नेय दिशेमध्ये या पुढे आग्नेय दिशेमध्ये त्यांच्या हा मिरर लावलेला आहे आणि हा मिरर लावलेला आहे आणि या मिररमुळे आग्नेय दिशेमध्ये कुठल्याही प्रकारचा मिरर चालत नाही। त्याचबरोबर इकडे हे मास्टर बेडरूम आहे, या मास्टर बेडरूम मध्ये ही मिरर लावलेला आहे। म्हणजे एवढी मोठी चूक आज ते कुटुंब झेलत आहे एका चुकीच्या वास्तुतज्ञामुळे, एका चुकीच्या मार्गदर्शनामुळे। त्यामुळे जीवनामध्ये एखादं घर घेत असताना योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे। आज ते व्यक्ती 10 रुपयासाठी त्यांची मौत आहे, एवढी खराब कंडिशन झालेली आहे। आज पैसा जाऊ द्या पण त्यांच्या कुटुंबातला व्यक्ती गेला, आज त्यांच्यावरती अनेक प्रकारचं इल्जाम लागलेले आहेत, अनेक प्रकारचे त्यांना संघर्ष करावा लागला आहे। त्यामुळे जीवनामध्ये घर घेत असताना जो की या इकडे थोडंसं आम्ही उत्तर दिशे हा आमचा वॉटर एलिमेंटचा भाग आहे आणि उत्तर दिशेमध्ये त्या व्यक्तीने पिंक कलर करायला सांगितला आहे। जसा त्यांचा पिंक कलर तिथे केला त्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे बर्बाद झाला, मंदावलेला आहे। त्यामुळे बाबांनो, वास्तू घेत असताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मगच वास्तू निर्माण करा। धन्यवाद।